विरामानंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत। राज्यभरात ठिकठिकाणी पाऊस बरसलाय, मात्र संभाजीनगरमध्ये अद्यापही पावसाची प्रतीक्षा कायम आहे। पावसाअभावी शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। पावसाच्या दांडीमुळे पेरणी रखडली आहे। दमदार पावसाची बळीराजाला प्रतीक्षा आहे। छत्रपती संभाजीनगरमधील शेतकरी त्यामुळे संकटात सापडलाय। या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या अडचणी आणि त्यांच्या भावना समजून घेतल्यात आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांनी। पाहूया। माझ्यासोबत बोलण्यासाठी थेट शेतकरी आहेत। काय सांगाल, सध्या पाऊस नाही, कसे परिणाम जो आहे तो शेतीवरती होऊ शकतो? सध्या परिस्थिती अशी आहे शेतकऱ्याची की पाऊस बी नाही, डबल पेरणीची संकट आलेलं आहे आणि सरकार त्याच्यात नेमकं सरकार असं चाललंय की यांचे फोडाफोडीमध्ये चाललंय। कारण की आज विचार करायची गोष्ट आहे की शेतकऱ्याला कर्जमाफीची गरज आहे। आता शेतकऱ्याला कर्जमाफीची गरज आहे तर शेतकऱ्याला तुम्ही देऊ किती राहिले कर्जमाफी? छोटीशी पुंजीशी, आणि तुम्ही एक एक खासदार फोडायचं म्हटलं तर 100 कोटी रुपये घेताय आणि सहा खासदार विकत घेताय। आणि आज विचार करा, शेतकऱ्याला तुम्हाला कर्जमाफी द्यायची म्हणलं का तुम्ही त्याच्यामध्ये निकष टाकताय। आणि आज विचार करायची गोष्ट आहे, भारताला आपल्याला विरोधी पक्ष नेता नाही, महाराष्ट्राला विरोधी पक्ष नेता नाही, आणि म्हणाला निस्तर मोदी सरकार आहे। आज डिझेल भेटत नाही, पेट्रोल भेटत नाही, आज तेलाचे भाव इतके झाले, आमच्या कापसाला भाव नाही, तुरीला भाव नाही, कशालाच भाव नाही, आणि आज आमच्यावर दुबार पेरणी करण्याची टाईम आला आहे। जर यंदा टायमिंग पाऊस नाही आला तर कितीतरी शेतकरी फाशी घेतल्याशिवाय राहणार नाही। सध्या बिये भरणाला पैसा नाही। सध्या सरकारने आश्वासन दिलं होतं कर्जमाफीचं, ती सुद्धा नाही। जूनच्या वेळेस देऊ म्हणले, अजून 1 महिना उलटून गेला तरी काहीच आश्वासनाचं हे नाही केलेलं सरकारने। तर जवळपास 80% अधिक शेतकऱ्यांची मशागत जी आहे ती पावसाअभावी रखडल्याची पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता सरकारने या गोष्टीकडे लक्ष द्यावे अशी मागणी जी आहे त्या शेतकरी करत असल्याचे पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन संतोष सिरसाटसह विजय चिडे, छत्रपती संभाजीनगर।